चंद्रपूरचं ऐतिहासिक रामाळा तलाव आहे गोंडकाडीन, त्याला 500 वर्ष तलाव झालेला आहे आणि हा तलाव दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव स्वच्छ नव्हता, खराब होत होता आणि इथली मच्छीमार सोसायटी आणि महानगरपालिकेच्या माध्यमाने दरवर्षी याला स्वच्छता करायला लागली आणि त्याच्यामुळे मोठं मनुष्यबळ याला लागत होतं. पण यावर्षी महानगरपालिकेने या वाहनाला आणलेलं आहे. हे वाहन जे आहे ते पूर्णपणे तलावाला स्वच्छ करते आणि याला मनुष्यबळी कमी लागतात. आज या ज्या बोट आहेत त्या बोटची पाहणी जी आहे, यंत्राची पाहणी आहे, चंद्रपूरचे आमदार आहेत किशोर जोरगेवार यांनी पाहणी केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आपल्यासोबत किशोर भाऊ आहेत. किशोर भाऊ, कशा प्रकारे हे करण्यात येणार आहे, कशा प्रकारे तुम्ही याच्यावर नियंत्रण ठेवलं? जसं तुम्ही सांगितलं की चंद्रपूरचा रामाळा तलाव हा ऐतिहासिक असा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असलेली ही वॉटर बॉडी आहे. याचं प्रिझर्वेशन करणं, याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि याचं भान ठेवत आपण 30 कोटी रुपयाचा एक अमृतमध्ये निधी मंजूर केला, ज्यामध्ये तलावाचं जे अतिक्रमण होत होतं त्याला कंपाऊंड वॉल केलं आणि याची जी समस्या आहे इकॉर्निया हा नेहमी झाकला जायचा, इकॉर्निया क्लीन करण्याच्या करता म्हणून ही कायमस्वरूपी मशीन ही महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली. हा ऐतिहासिक वारसा आहे, हे जतन करण्याचं आपलं काम आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आज मी पाहणी केली आणि एक गोष्ट पुन्हा लक्षात असं आलं की या ठिकाणी हे वैभव तर आहेच आहे, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी पक्षी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो नव्हे हजारो पक्ष्यांचे थवेच्या थवे या भागामध्ये दिसले आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून या तलावाचं आपल्याला सौंदर्यीकरण करायचं आहे. मी आता लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक लावणार आहे, ज्यामध्ये जो आपला रामाळ उद्यान आहे त्याला सुद्धा पुन्हा नव्यानं सुरू करण्याचा आपला या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. त्याच्यासाठी जो एंट्रन्स आहे तो तिकडनं रेल्वे स्टेशनच्या भागात नाही, इथून एखादी असा फ्लोटिंग ब्रिज आपल्याला करता येईल का, याही दृष्टिकोनातून आपल्याला फुटब्रिज करायचं आहे. आणि हे सगळं चंद्रपूरचं वैभव आहे याला जतन करण्याचं काम करतोय. त्याच माध्यमातून त्याचाच एक भाग म्हणून ही मशीन या ठिकाणी आलेली आहे. एकंदरीत चंद्रपूरचे जे ऐतिहासिक वैभव आहे त्या टिकवण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार हे प्रयत्न करा असं त्यांनी सांगितलं. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.